मुरगुड ग्रामीण रुग्णालयाला 30 बेडवरून 50 बेडला मंजुरी मिळून 2 वर्ष होत आली, तरीही 50 बेड रुग्णालय होण्याला निधीचा मोठा अडथळा निर्माण झालाय। त्यामुळे 50 बेडच्या मुरगुड ग्रामीण रुग्णालयासाठी तातडीने निधी द्यावा, अन्यथा मुरगुड आणि परिसरातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे मुरगुडचे नगरसेवक दत्ता मंडलिक आणि अन्य नागरिकांनी दिलाय। मुरगुड ग्रामीण रुग्णालयाला 30 बेडवरून 50 बेडला मंजुरी मिळून 2 वर्ष होत आली, तरीही 50 बेड रुग्णालय होण्याला निधीचा मोठा अडथळा निर्माण झालाय। निवेदनातून म्हटले आहे की तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी 50 बेड रुग्णालयाला मंजुरी दिली होती, तरी या रुग्णालयाला निधी मिळावा यासाठी वारंवार पत्र व्यवहार करून तसंच प्रत्यक्षात भेटून वेळोवेळी निधीबाबत विनंती केली, तरी या मुरगुड ग्रामीण रुग्णालयाला शासनाचा निधी लवकरात लवकर मंजूर करून देण्यात यावा। कागल तालुक्यातील मुरगुड शहर अत्यंत महत्त्वाचे शहर असून या शहराला लागून 70 ते 80 या गावांचा ग्रामीण रुग्णालयाशी थेट संपर्क येतो। तसंच मुरगुड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत। मुरगुड शहरातील नागरिकांना आणि आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसंच कागल तालुक्यातील विद्यमान आमदारांकडे वैद्यकीय शिक्षण हे महाराष्ट्रातील वजनदार खातं असूनही वारंवार मुरगुडमधील ग्रामीण रुग्णालयांकडे दुर्लक्ष होतंय। रुग्णालयामध्ये ऑर्थोपेडिक डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीवेळी लागणारे इतर सहाय्यक, तसंच रुग्णालयामध्ये होणारा औषधाचा तुटवडा आणि सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत आहे। या विषयांचा गांभीर्यपूर्वक विचार करून मुरगुड ग्रामीण रुग्णालयाला आणि मुरगुड शहराला योग्य तो न्याय देण्यात यावा, यासाठी आम्ही तमाम मुरगुडवासीय साखळी उपोषण आणि आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा देत आहोत। यावेळी शशिकांत पाटील, अभिजित सुतार, अभिजित मिटके, राकेश शिंदे, दिग्विजय सुतार, विवेक मंडलिक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।